नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे व्यवस्थित असे सोलून घेतले म्हणजे त्याची साल काढून घेतली. आता त्यानंतर कांदा आपल्याला अगदी बारीक बारीक असा चिरून घ्यायचा आहे. शक्य तितका कांदा आपल्याला छान बारीकसर असा चिरायचा आहे. तर इथे आपण दोन्ही कांदे अगदी बारीकसर असे चिरून घेऊया. पहा इथे आपण दोन्ही कांदे चिरून घेतलेले आहेत. आता यानंतर इथे आपल्याला उकडलेली अंडी घ्यायची आहेत. अंडी उकडलेली आहेत. आता याचे असे 2 भाग करून घेऊया. आता लगेच आपल्याला गॅसवरती तवा ठेवायचा आहे. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, लाल तिखट आणि हळद घालायची, मिक्स करून घ्यायची. आता चिरलेली अंडी आपल्याला या तेलामध्ये घालायची आहेत. सर्व अंडी घालूयात आणि ही अंडी आपण या तेलामध्ये छान अशी मध्यम गॅसवरती फ्राय करून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर अंडे आपण पलटवून घेऊया. पहा सर्व अंडे छान असे आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी फ्राय करून घेतलेली आहेत. अशी अंडी फ्राय केल्यामुळे काय होतं की आपली भाजी चवीला आणखीनच भन्नाट बनते. आता या तेलामध्ये आणखीन थोडंसं तेल घातलं, जिरे घातले. जिरे छान असे तडतडले की बारीक चिरलेला कांदा घातला. आता कांदा छान लालसर होईपर्यंत आपण तेलामध्ये परतवून घेऊया. पहा कांदा व्यवस्थित असा परतून घेतला की आता यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण घालायचा आहे आणि लसूणसुद्धा यासोबत छान असा परतून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता कांदा अगदी छान लालसर असा आपण परतून घेतलेला आहे. आता यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून छान व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. टोमॅटो हलकासा मऊसूद होईपर्यंत आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता टोमॅटो परतत असतानाच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मीठ घालून परतल्यामुळे काय होतं, टोमॅटो पटकन असा मऊसूद होतो, शिजला जातो. तर हे दोन्ही जिन्नस आपण छान व्यवस्थित असे तेलावरती परतून घेऊया. पहा इथे आपण कांदा टोमॅटो छान व्यवस्थित असं परतून घेतलेला आहे. आता आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे, जसं की यामध्ये मी घातलेला आहे 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, सोबतच 1 छोटा चमचा लाल तिखट घातलेला आहे. आता हे सर्व मसाले आपण छान व्यवस्थित एकजीव असे मिक्स करून घेऊया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले वापरू शकता. सर्व छान मसाले यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला पण समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. आता यामध्ये आपल्याला ना अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवरती याला छान असं शिजू द्यायचं आहे. याला उकळी आली की गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आणि फ्राय केलेली सर्व अंडी यामध्ये घालूयात. तर इथे आज आपण मस्त असा चमचमीत आणि झणझणीत तवा अंडा मसाला बनवतोय, जो की चवीला अगदी भन्नाट बनतो आणि कोणतीही झंझट न करता अगदी झटपट याचा तयार होतो. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनटं याला छान असं शिजवून घेऊया. बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे. आता एक 4-5 मिनटं झालेली आहेत. आपण यावरचं झाकण काढूया. पहा मस्त असा झणझणीत आणि चमचमीत आपला तवा अंडा मसाला इथे तयार झालेला आहे. पाहू शकता, जितका हा दिसायला सुंदर दिसत आहे ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने चवीला खूपच भन्नाट झालेला आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तवा अंडा मसाला एकदा नक्की बनवून पहा. खूपच भन्नाट आणि चवीला जबरदस्त लागतो. गरमागरम असा तवा अंडा मसाला तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत सर्व करू शकता. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने अंडा मसाला एकदा नक्की ट्राय करून पहा. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या भन्नाट, पौष्टिक आणि युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. चला मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. चला बाय बाय.